काय हो, आता नवरात्र येते तर 9 रंगाच्या 9 साड्या घ्याव्या लागत्या मला, तर मग घेऊन द्या ना. त्याच्यावरचे ब्लाउज शिवावं लागते, तुम्हाला तर माहितीये. हो, मला माहित आहे नवरात्र जवळ आली. हम्म. तू काय कर, आता माहेराला जाय, आईकडं जाय, 2 दिवस मावशीकडं जाय, 1 दिवस मामाकडं जाय, 1 दिवस बरं आहे बाबा तुमचं बहिणीकडं काम. जाय. म्हणजे भेटीगाठी होतील ना, बाकी काही नाही. हो, मी म्हणलं जाऊ द्या, म्हणलं की जाऊ देत नाही, आणि आता म्हणता की जायला की माहेराला, म्हणजे साड्या आणायसाठी जाऊ का मी माहेराला? तसं नाही म्हणत मी, हा. पण नवरात्र अजून 8 दिवस बाकी आहे. हम्म. जाऊन ये म्हणलं, आणि एखादी साडी बाकी असली तर मग मी आल्यावर घेऊन देईन. बरं आहे तुमचं काम. 9 साड्या म्हणजे वा आता रे वा काम. पाहुण्याकडे गेली तर थोडंफार तेवढंच थोडं मनाला समाधान भेटेल ना, की चला पाहुण्याकडे आली बुवा. हो, आता पाठवा मला साड्या आणायच्या, मला तर तिकडं पाठवणं चाललंय. आणि तसं काही आता म्हणत नाही. आता घरी घ्यायच्या, तर आता घरी नाही घेऊन चालल्या, आणि मला म्हणतात माहेराला जायला घे. अरे माहेरालाच नाही, सगळ्या पाहुण्याकडे जाऊन ये म्हणतो हो, तुझ्या. पाहुणे रावणे आता म्हणजे माहेराला सगळ्याला भेटून मी आले की मग तुमचं म्हणणं आहे की मग साड्या पण येत्या. वा रे वा काम तुमचं. तसं नाही, आणि हम्म. एखादी 2 साडी कमी पडली तर मग मी आल्यावर घेईन ना, असं म्हणतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे, हे असं बरोबर आहे तुमचं. बरं, काय करायचं मग आता? चला, साड्या आणायला जायचंय मला. बरं. त्याच्यावरचे ब्लाऊज शिवायचे मला. तुम्हाला काही वाटतच नाही जीवाला? मला ब्लाऊज शिवायला टाइम लागतो त्याला. बरं, त्या 9 रंगाच्या साड्या घ्यावंच लागते का? मग ना, रोज कलरच्या साड्या नेसावं लागत्या. मग पहिला आहे पांढरा कलर, तर ते पांढरेच असू दे, ते घालायला कलर लागते. नको सांगू मला. ती 1-2 साडी घेऊ आपण, काही विषय नाही. पण ते नवरात्राच्या 9 साड्या घ्यायच्या म्हणल्यावर कसं जरा जास्त खर्च होईल ना. तुम्ही खर्चाकडे पाहायला आले का? मग साड्या घ्यायचं त्याच्याकडे नका पाहू. म्हणूनच म्हणतो, 8 दिवस काय कर, तू नातेवाईकाकडे जाय, ये जाऊन जराच फिरून, सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन ये. आणि असं म्हणलं की जाऊ द्या जाऊ द्या हो, तर जाऊ देता का हो तुम्ही? कितीच भारी आहे तुम्ही लगे. बरं, जाऊ दे बाबा, चल घेऊ मग आता काय. खरंच काय? हे चुप चला मग आणायला. पागल बाई.